नमस्कार. स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी योगिता आपल्यासोबत. तुमची आवाज देशाची आवाज. तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या. नमस्कार, तुम्ही बघत आहात स्टार भारत न्यूज 19 चा डिजिटल प्लॅटफॉर्म. आज महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, जिथे आज हिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस आहे. आज परत हिवाळी अधिवेशनामध्ये परत तोच एक मुद्दा जो पहिल्या दिवशीपासून सतत मांडण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार की नाही, शेतकऱ्यांना कर्जातून माफी मिळणार की नाही, त्यांचं एक नेमकं कर्ज सुटणार की नाही, त्यांना अजून किती दिवस कर्ज भरावे लागेल, त्याबद्दल एक परत आज प्रश्न मांडण्यात आलेला आहे. हे हिवाळी अधिवेशन फक्त 7 दिवसाचं आहे. याच्यामध्ये 4 दिवस झाले असून सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अजूनही कुठलाच पर्याय किंवा कुठलाच उपाय मिळाला नाहीये. परंतु तारीख दिली आहे 30 जून. 30 जून पर्यंत खरंच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल का, त्याच्यामधून यांना मुक्ती मिळेल का, कर्ज माफी होईल का, हे आपण बघू. सोबतच आज परत एक मुद्दा मांडण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये जे जंगली जानवर आहे, जे जंगली प्राणी आहेत, ते शहरामध्ये घुसते आहे, वस्तीमध्ये घुसते आहे. त्यांना खायला प्यायला म्हणा किंवा एक राहायला जागा नाही, कारण जंगलातील सगळे झाडं तुटण्यात येत आहे. त्यांना राहायचं कसं, जगायचं कसं, हा एक प्रश्न येतो आहे. त्याबद्दल सुद्धा मुद्दा आज हिवाळी अधिवेशन मध्ये मांडण्यात आलेला आहे. परंतु आता हे 7 दिवसामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण मुद्दे मांडले जातील का, त्यांच्यावर काय ते उपाय निघेल का, पर्याय निघेल का, शेवटपर्यंत आणखी काय मुद्दे मांडले जातील किंवा काय पर्याय निघतील, काय उपाय निघतील, कुठल्या प्रश्नांना काय उत्तरे मिळतील, आमच्यासोबत बघत राहा स्टार भारत न्यूज 19. चाहे असेंबली हो, जब भी शुरू होती है किसानों के बारे में बहुत चर्चा होती है। हमारा देश किसान प्रधान देश है। हम लोग मैं यूपी का रहने वाला हूँ, हम सब किसान फैमिली से हैं, लेकिन किसानों की हालत इतनी बदहाल है कि लोग गांव छोड़कर शहर की तरफ भाग रहे हैं। किसान अपने खेत में काम करता है, उसको मजदूरी, दिन की मजदूरी भी उसको नहीं मिल पा रही है। उसकी पत्नी, उसके लड़के सब दिन भर काम करते हैं, लेकिन उसको दिन की जो मजदूरी और किसी कंपनी में काम करने मिलती है वो भी उसको नहीं मिल पा रही, उसकी ज़मीन होने के बाद भी। और सरकारें जो है बड़ी बड़ी बातें करती हैं। आज आप यूएसए में जाकर देखिए, दूसरे मुल्कों में किसानों को सहूलत दी गई है, किसानों की सब्सिडी बहुत ज़्यादा दी जाती है, हमारे यहाँ सब्सिडी भी नहीं मिल रही है। मैं समझता हूँ कि किसान बदहाल तो देश बदहाल। जिस साल बारिश अच्छी होती है और फसल अच्छी होती है, हमारा जीडीपी बढ़ जाता है। सरकार को सीरियस होना चाहिए और इनका रिलीफ फंड अलग से होना चाहिए, ये हमारी मांग है। हाँ, तो ये तो अफसोस की बात है ना कि किसान आत्महत्या कर रहा है और किसानों से वोट लेने के लिए बातें की जा रही हैं, और किसानों के लिए एक ग्रांट आया और वो पैसा उसको किसानों को नहीं मिला। ये तो शर्म की बात है। और महाराष्ट्र जो है इस देश की आर्थिक राजधानी है, और यहाँ पे सबसे ज़्यादा किसानों का आत्महत्या हो रही है। अभी जब बात चर्चा होगी तो अपोजिशन खूब चिल्लाएगी और सत्ता पक्ष बोलेगी हम ये मदद कर रहे हैं, लेकिन जब ज़मीन पर देखेंगे तो आत्महत्या और बढ़ती जा रही है। हमें सब कुछ नहीं मालूम, हमें मालूम है कि ज़मीन पर हमें देखना है कि किसान की आत्महत्या रुकी या खत्म बढ़ती जा रही है। सारी बातें करने के बाद भी उसकी आत्महत्या नहीं रुक रही है, इसलिए कि उसके पास खाने को पैसा नहीं है, उसके बच्चों को पढ़ाने के पैसे नहीं है, उसके बाप के इलाज के लिए पैसे नहीं है, और उसको मजदूरी नहीं मिल रही है। ये हालत हो रही। हर साल कुछ न कुछ ऊपर से ऐसा कहर आ रहा है, इतनी बारिश हो जाए, उसकी फसल पूरी खराब हो जा रही है। इसके बाद सरकार को बहुत सीरियस होना चाहिए। महाराष्ट्रातलं सरकार हे कसं शेतकरी विरोधी आहे त्याचं उत्तम उदाहरण आजच्या पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पाहायला मिळालेलं आहे। राज्यामध्ये धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत। सरकार सांगते की खरेदी केंद्र सुरू झालेत, हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये सुरू व्हायला पाहिजे होते। आता आपण डिसेंबरमध्ये आलो, अजूनही अनेक ठिकाणी हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही। रजिस्ट्रेशनच्या नावाने शेतकऱ्याला केंद्रावर बोलवून त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पण होत नाही। आणि मग अशा या सगळ्या जाचकटीमुळे समर्थन मूल्याची केंद्र हे नाम मात्र उघडली जातात, आणि हा एवढा मोठा काळ लोटल्यानंतर शेतकऱ्याला घरचा खर्च निभवण्यासाठी ते बाजारपेठेमध्ये त्याचं धान्य कापूस विकावं लागतं, ही नाकारता येत नाही। यामध्ये यावर्षी जे पडलेलं अतिवृष्टी जी आहे त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, ही सगळी पिकं खराब झालेली आहे। हे सरकारला माहिती आहे, पण सरकार सांगते की केंद्र सरकार त्याला
ते खरेदी करत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. हे सरकार जे आहे हे सांगतात की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, तर शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आहे. रोज महाराष्ट्रामध्ये 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकारच्या आकड्यामुळे. सरकारचे आकडे आहेत हे माझे आकडे नाही आहेत. तरी हे सरकार एवढं निश्चित कसं असू शकतं? यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत की नाही कळत? आणि म्हणून या शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं हे सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारचा आम्ही आज सभागृहामध्ये निषेध केला, बहिर्गमन केलं. पण तरी हे सरकार गेंड्याच्या कातळेपेक्षा भावना नसलेलं, जाळ असलेलं हे सरकार आता आम्ही पाहतोय. त्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या आत्महत्या करू नका, या सरकारलाच आत्महत्या कशी करायला लावता येईल याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट व्हावं असं आवाहन मी करतो. या सरकारकडून फार काही अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती आज नाही. आज तरी दुपारी आम्ही पुन्हा या सरकारवर, शेतकऱ्यांच्या विषयावर अजून त्यांना सरकारला धारत पकडू अशी आमची भूमिका. व मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे. आमची परंपरा अशी राहिलेली आहे की जेव्हा मंत्री उत्तर समाधानकारक देत नाही किंवा उत्तरच चुकीचं दिलं जात आहे देखील, त्याच्यावर ते उत्तर राखून, ते प्रश्न राखून ठेवला जातो. ही आतापर्यंतची पद्धत आहे. विधानसभा अध्यक्षांनी नवीन पद्धत सुरू केली. त्यांनी खरं तर त्या मंत्र्याला तंबी द्यायला पाहिजे होती, पण त्या मंत्र्याला तंबी देत नव्हते, त्याला उलट त्याचं संरक्षण करत होते, तसं आपण पाहत होतो. त्यामुळे आता दुपारच्या याच्यामध्ये जेव्हा विधानसभा अध्यक्ष मीटिंग घेतील त्याच्यात आमचं समाधान झालं नाही तरी पुन्हा आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडू. मिळणारच नाही. त्यांनी मान्य केलं. त्यांच्या पक्षाच्याही आमदारांनी भूमिका मांडली की कमी भावामध्ये खरेदी केला जातोय, त्यांच्या पक्षाच्याही आमदारांनी मांडलेलं आहे. म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार एसी मध्ये आणि तुपाशी आहे. तसंच परिस्थिती आज आपण महाराष्ट्रात. कर्जमाफीचाही प्रश्न आम्ही विचारणार आहोत, पण आपल्याला पुन्हा पुन्हा मी सांगतो की या पुरवणी मागण्यामध्ये 500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी सरकारने ठेवलेले आहे. पण हे 500 कोटी या आताच्या कर्जमाफीचे नाही. 2014 ते 19च्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना सुरू केलेली होती. शेतकऱ्याला, त्याच्या बायकोला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं पाप त्या काळात केलेलं होतं. सरकार 19च्या गेल्यानंतर सुद्धा आणि मग पहाटेचं सरकार आल्यानंतर सुद्धा या सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांची पूर्ण करू शकले नाहीत. काही शेतकरी कोर्टात गेलेत. जवळपास 5017 कोटी रुपये राज्य सरकारला त्यावेळेच्या योजनेचे द्यायचे होते, पण जे शेतकरी कोर्टात गेलेत त्यांचेच फक्त 500 कोटी दिले. पण कोर्टाने त्याच्यामध्ये आदेश केलेले आहेत कि 5017 कोटी रुपये दिले पाहिजेत, पण सरकारने फक्त 500 कोटीचं प्रोविजन केले. वेतन पाव पे प्रलंबित नहीं है, ऐसे बहुत सारे कॉन्ट्रैक्चुअल वर्कर्स है, उनके पेमेंट अभी तक दिए नहीं गए. अभी सरकार के पास पैसा भी नहीं है. अगर आप देखो यूडी विभाग या समझो कृषि विभाग, उसके लिए इस पुरवनी मांगने के लिए बहुत बड़ा फंड देने की जरूरत थी. यूडी विभाग में बहुत सारा फंड अलोकेट, मतलब वहां पे बजट प्रस्तुत किया गया, लेकिन अनफॉर्चुनेटली 8 महीने में 0 रुपीज का खर्चा वहां पे किया गया. बाला साहेब ठाकरे इनके जो एक स्मारक करने की घोषणा की थी, उसके लिए कुछ 400-500 करोड़ देने वाले थे. 8 महीनों में 0 रुपीज वहां पे खर्चा हुआ. इसलिए सरकार के पास अनफॉर्चुनेटली पैसा ही नहीं है. उनके पास पैसा किसके लिए है? सिर्फ वो शक्ति मार्ग के कॉन्ट्रैक्टर को देने के लिए, उनसे पैसा वापस भ्रष्टाचार में लेने के लिए. बस बड़े कॉन्ट्रैक्टर छोड़ के बाकी जो इम्पोर्टेंट स्कीम्स है, एजुकेशन की हो, समाज कल्याण की हो, आदिवासी की हो या महिला बाल विकास की हो, उसके लिए अनफॉर्चुनेटली सरकार के पास कोई भी पैसा नहीं है. पूरे स्कीम्स ये सरकार ने बंद वहां पे की है. ये सरकार सिर्फ बात करती है, काम मात्र वहां पे कुछ नहीं करती. मराठवाड्यामध्ये धाराशिवमध्ये एक हॉटेल आहे,
त्या हॉटेलमध्ये वर्षाला 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तोडल्या जातात, मारल्या जातात आणि खाल्ल्या जातात. आता 1 कोटीच्या शेळ्या तुम्ही जर जंगलामध्ये सोडणार असाल तर एकतर कशा घेणार हे तुम्ही सांगा. सोडल्यानंतर त्या जर संपल्या तर परत 1 कोटीच्या तुम्ही घेणार का? अहो, ह्याला काहीतरी आपल्याला लॉंग टर्म विचार करण्याची जरूरत आहे. आपण लॉंग टर्म विचार करण्यापेक्षा शेळ्या जंगलात सोडायच्या का काय करायचं, म्हणजे अतिशय न विचार करता ही चर्चा तिथं झालेली आहे. आणि कालच आपल्या या अधिवेशनामध्ये जुन्नरवरून जे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत आजचे सोनवणे, हे बिबट्याच्या वेशात इथं येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्याच आहे. जर बिबट्याच्या वेशात येऊन एक त्यांचाच प्रतिनिधी इथं जर बोलत असेल की आमची काय परिस्थिती, ते कुठेतरी ऐकून समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याची जरूरत आहे. ज्या पद्धतीने आफ्रिकेतून आपण चिते आणले तसंच आपण हे बिबटे आफ्रिकेत घेऊन जाणार आहे का? कुठल्या देशांनी मागणी केली का तुमचे बिबटे आमच्याकडे पाठवा? याचा एक पुरावा कुठेतरी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी द्यावं लागेल. हे जे उत्तर होतं, दुर्दैवाने अभ्यासू मंत्री आहेत पण ते हास्यास्पद उत्तर होतं. कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे उत्तर दिलं, लिहून दिलं का मोघम दिलं हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सुद्धा धरलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर हे उत्तर देणारे मंत्री महोदयांनी सुद्धा त्याला अजून चांगलं उत्तर, अभ्यासू सायंटिफिक उत्तर देण्याची जरूरत आहे. ठिकाणी हल्ला झाला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा डॉक्टरांशी बोललो होतो, त्यांना चांगली सेवा द्यावी असे संचिती डॉक्टरना आम्ही विनंती केली होती. आमचे सर्व नेते, ज्यामध्ये जयंत पाटील साहेब असेल, शशिकांत शिंदे साहेब, हे त्या कार्यकर्त्यांवर लक्ष देऊन होते. आता कुठेतरी त्यांची रिकव्हरी झालेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा खाडेभाऊ हे बोलतील की त्यांच्यावर अन्याय झाला कसा, कुणी केला, काय काय केलं, आणि ते जेव्हा बोलतील तेव्हा सरकार या बाबतीत काय करतं हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. काही लोकांना सवय असते आ बेल मुझे मार, असंच काहीतरी प्रकरण इथं या अधिवेशनामध्ये आज घडलेलं आहे. तिथं जयंत पाटील साहेब बोलत असताना एवढीच विनंती त्यांनी केली होती की ज्या जमिनीवर लोक राहतात अनेक वर्षांपासून, गरीब आहेत, त्यांना न्याय द्यायला आम्हाला काही हरकत नाही, उलट न्याय दिला गेला पाहिजे. पण ज्या लोकांनी जमिनी हडपल्यात, स्वहितासाठी वापरतात आणि त्याच्यातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात, नाही तर तिथं प्लॉटिंगचं काम सुरू केलेलं आहे, अशा जमिनी मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या नाही पाहिजे असं जयंत पाटील साहेब जेव्हा बोलले तेव्हा धसभाऊ तिथून उठले आणि सगळेच स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांनी जे जे काय त्या ठिकाणी बोलले. पण बोलत असताना माझ्या मतदारसंघाबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी ते बोलले. त्याचा विरोध सुद्धा मी तिथे केलेला आहे. या पवित्र भूमी, कर्जत जामखेड सारख्या पवित्र भूमीवर असं कुणी बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही. बाकी आपण ऐकलंच आहे, जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलंच आहे. त्यामुळे हे सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. राहुल गांधीजी होते, त्याच्याच बरोबर तिथे इतरही जे सर्व पक्ष आहेत, भाजपचे सुद्धा मोठे मोठे नेते तिथं होते, दादा होते, आम्ही सगळे होतो. मग चर्चा करायची असेल तर सर्वच पक्षाचं तिकडं प्रतिनिधित्व असल्यामुळे सगळ्यांनाच घेऊन आम्ही चर्चा केली का, अशी आपल्याला चर्चा आता आपल्याला करावं लागेल. एक तुम्ही समजून घ्या की तिथं पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रियाताईंनी एक जेवणाचा कार्यक्रम तिथं ठेवला होता. कारण का 12 तारखेला पवार साहेब महाराष्ट्रात राहणार आहे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, आणि तिथं सर्व पक्षाचे प्रमुख नेते, विरोधातले पण आणि सत्तेतले सुद्धा, काही मंत्री सुद्धा तिथं आले होते. पवार साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देऊन जेवण भोजन करून ते त्या ठिकाणी निघून गेले. अजितदादा त्याचाच एक भाग होते, राहुल गांधीजी त्याचाच एक भाग होते, भाजपचे नेते सुद्धा त्याचाच एक भाग होते, मी सुद्धा त्याचाच एक भाग होतो. त्यामुळे तिथं राजकीय कुठलीही चर्चा झालेली नाही. तिथं फक्त फक्त पवार साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आणि व्यक्तिगत जी चर्चा आहे तेवढी चर्चा सोडली तर बाकी कुठल्याही प्रकारची चर्चा कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये झालेली नाही. आता कोर्टाने तो निर्णय दिलाय, कोणाला दिलाय तर सरकारला दिलाय. आता सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे सरकारने तिथे ठरवावं. आज आमचा विरोधी पक्षाचा एक प्रस्ताव तिथे येणार आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही त्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी घेऊ. वर्षी सुद्धा असंच नुकसान झालं, या वर्षी सुद्धा असंच नुकसान आहे, पण सरकारला या विषयावर चर्चा करायची नाही आणि कदाचित मंत्री महोदयांना उत्तरच देता येत नाही, समाधानकारक उत्तर देता येत नाही. कुठेतरी सरकारची लाज राखली जावी यासाठी एक कुठली तरी बैठक त्यांनी त्या ठिकाणी लावलेली आहे. त्या बैठकीत काय होतं हे आपल्याला बघा. विदर्भामध्ये बिबट्याचा विषय ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत आहे की बिबट्याचा विषय सगळीकडे सुरू आहे. अधिवेशनामध्ये अर्धा विषय जर पाहिला तर बिबट्याचा विषय आहे, मीडियामध्ये बिबट्याचा विषय आहे, आणि मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजूला पोरा असो, बेलघाट असो, पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जे बिबटे येतात, नागपूरमध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे.
या संदर्भात मी स्वतः वन मंत्र्यांची गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले, अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे, ज्या ठिकाणी वन ताराच्या माध्यमातून अंबानी परिवाराने अनेक प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे. आज तुम्ही घराघरामध्ये जर पाहिलं, देशातून परदेशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे, जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोसतो, त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालनपोषण केलं तर मला असं वाटतं बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील, माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही. अशा प्रकारचा सल्ला आणि विनंती मी वनमंत्र्याला दिलेली आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन तारासारखं एक मोठं झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार केलं पाहिजे. भले अंबानी कुटुंबाला आपण विनंती करू की ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये तुम्ही वन तारा डेव्हलप केलं, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन तारा डेव्हलप करा. त्या ठिकाणी सगळ्या प्राण्याला सुरक्षित ठेवा, त्याला सगळं संरक्षण द्या. आणखी उद्योगपती जर देशामधले महाराष्ट्रामध्ये पुढे येतील त्यांना सरळ हाताने मान्यता द्या, परमिशन द्या आणि वन तारा हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे. त्या ठिकाणी बिबटे सुरक्षित राहिले पाहिजे. आणि जर या पद्धतीनं बिबट्याला पाळण्याची जर मान्यता मिळाली तर सगळ्यात आधी 2 बिबटे रवी राणा पोसायला तयार. त्याचं पूर्ण पालनपोषण, त्याचा पूर्ण खर्च आणि त्याला चांगल्या प्रकारे संरक्षण देणं, एक आमदार म्हणून एक या ठिकाणी रवी राणा केव्हाही करायला तयार आहे. म्हणून सरकारला विनंती करण्यात केलेली आहे मी की पाळीव प्राण्याचा दर्जा पण द्या आणि बिबट्याला पोसण्याची सगळ्यांना जे जे उत्सुक आहे, जे त्याचं पालनपोषण करू शकतात त्यांना मान्यता द्या. योजना जी आहे, ज्याप्रमाणे अंबानी कुटुंबांनी कोल्हापूरची हातली तिला सुरक्षित वनतारामध्ये नेऊन ठेवलं होतं मध्ये, त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बिबटे शहरामध्ये येत आहे, अंबानी कुटुंबांनाही मला आनंद अंबानीला विनंती करतो मी, अनेक अडाणी परिवार आहेत त्यांनाही विनंती करतो, गौतम अडाणींना, जेवढे उद्योगपती काही मुंबईमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, त्यांनी पुढे येऊन वन तारासारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झू जर तयार केलं, स्वतः पुढे येऊन जर आले तर सरकारने त्यांना सरळ हाताने मदत केली पाहिजे, त्यांना मान्यता दिल्या पाहिजे आणि उद्योगपतीच्या माध्यमातून वन तारासारखे मोठे झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेव्हलप केले पाहिजे, अशी सरकारला मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे. अधिवेशन मला वाटतं अर्धवट आलेलं आहे. उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल. नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं ते सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली. मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो. विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गुंड शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला मार्ग नाहीये. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे, पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे. त्या सरकारमध्ये त्यांचे देव माझे नाहीत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेलं आहे.
आणि 3 ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केलं होतं आणि हे यांचे स्थापन करते हे यांचे सिंध सेंट्रल प्रोव्हिन्स आणि 3 हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये, कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील. अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातं, कोणत्या टोपीखाली धरतं. अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही, तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय, मग त्याला इतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा, नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाही तर हे तरी स्वीकारा. लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच, कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे. 2100 रुपये कधी करणार 1500चे हा विषय मी काढणारच. आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी. मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवावं लागेल. अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. पुरतं काय झालेलं आहे की गेले 2-3 दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस, एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं. आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे वन डे मातरम. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं आम्हाला प्रश्न विचारायचे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगते की मी गोमांस खातो, कोण मला अडवते बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्या बरोबर पहिलं रिजिजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं. ही एक बातमी जोरात चालली. मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं पण अमित शहाना मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय. आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो, ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं. तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड. आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही, उद्धव ठाकरेंना आणि आमच्या सरकारला बदनाम करायची. त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं. लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजे. या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये, त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहे. हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेलं नाहीये आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे, तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे. आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये, कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली पीठ आहे. कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या. हॅशटॅग उद्धव ठाकरे
मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होत असो तू, काय झालं असो तू, भ्रष्टाचाराला प्रांगणात घेतलंस तू. अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.